आमचे रामभाऊ गायकवाड बसलेत, मामांना माहिती आहे, एखाद्या पोलिसाकडे जर माईक दिला बोलायला तर त्याचं असं असं होतं, पण त्याला काय बोलावं हे समजत नाही. त्यावेळेस तो व्यक्ती अधिकारी झाला, त्या पद्धतीनं त्यांनी विश्वास नांगरे पाटला सगळं जर भाषण केलं तर ते भाषण शैली अधिकारी लेवलला, पोलीस लेवलला ती कामाला येते. सर्वांना ज्ञात आहे बानगुडे पाटील व्याख्यानामध्ये आज शिवचरित्र सांगायला त्यांनी जर गेलं तर एखाद्या व्यक्तीच्या अंगावरती काटा शहार उभं राहतात. या पद्धतीचं वक्तव्य नितीन बानगुडे पाटलांचे. त्याच पद्धतीनं साधू संतांचं चरित्र सांगण्याकरता आज आम्ही तुमच्यापर्यंत ते पोहोचवतो. ज्या पद्धतीने काही व्यक्ती पांडुरंगाची भक्ती, काही व्यक्ती गणपती बाप्पांची भक्ती करतात, काही श्री समर्थ स्वामी महाराजांची भक्ती करतात, काही दत्तप्रभूंची भक्ती करतात. ज्याच्या त्याच्याप्रमाणे ज्याच्या त्याच्या आवडीनुसार आपुला तो देव एक करून घ्यावा, तेने विन जीवा सुख नोही. या पद्धतीनं प्रत्येकाने आपला एक देव करावा आणि त्या पांडुरंग परमात्म्याला, त्या स्वामी समर्थांना, त्या दत्तप्रभूंना, त्या कृष्णाला, त्या श्रीरामांना, त्या हनुमंताला, अशा पद्धतीने त्या देवीला पूजावं. ते सगळ्यांचं जे सार आहे ते फक्त एका अनंताकडे पोचते. म्हणून भगवान परमात्मा एकच आहे, आपुला तो एकच देव आहे, तोच करायचा आहे. मग तो कोणताही करा, त्या पद्धतीने भक्ती चालू असते. अशा पद्धतीने